श्री राम 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 श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पने सागा सागा मग रे सा सारे ने पने सागा मग सागा म प ग म ग म प नि द प प ग म प ग म सा म ग सा ग म ग दे हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। राम कृष्ण हरि रे हरि रे हे हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम 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 हरि जय राम हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हरि जय राम। गोकुल संकट हरि 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 जय राम। गोकुल संकट हरि हरि जय राम।
गरे सा म प नी रे द सा पनि प ध म प ग म गरे सा म प नी रे द सा म प ध ग म प सा ग म नि सा ग प नि सा ग सा ग म प ग म प न प नि रे द सा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरि जय राम सारे सा पम गरे सा सारे सा तप मगरे सा सारे सा निध पम गरे सा सारे सा सारे सा पम गरे सा सारे सा सा निध पम गरे सा जय जय राम सारे सा पम गरे सारे सा ध पम गरे सारे सा निध पम गरे सारे सा सा निध पम गरे सारे सा रे सा निध पम गरे सा रे सा निध पम गरे सा रे सा निध पम गरे सा जय जय राम रे हरे जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि रे हरि रे हरि जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय राम सगग सगग समम गम म ग प प म प प पनि नि पद द म प प म प प गम म गम म म म ग ग रे रे सा हरि जय जय राम हरि जय शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहार निहारे हरि जय जय राम निधप मधप मग मगरे सा पमगरे जाणतच नाही रा निधप मधप मग मगरे सा निध निध सा निधप निधप मधप मग मगरे सा हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनीय सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु राया ये सद्गुरु राया मती मंदनी काहीचा नेणू मती मंदनी काहीचा नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा तब गुण गाया इच्छा तब गुण गाया
तुझा तव गुण गाया कीर्तनीये सद्गुरु राया पमगरे धागे सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु रासानी पमगरे धागे सद्गुरु राया कीर्तनी राया ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु आबा महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी राजाधिराज रामचंद्र महाराज या सृष्टीच्या दुर्दैवानी सृष्टीमध्ये रजोगुणाचं आणि तमोगुणाचं प्राबल्य हे सातत्याने अधिक राहतं. सृष्टी जरी त्रिगुणात्मक आहे सत्वरजतम तीनही गुणांनी युक्त आहे तरी या रचनेमध्येच काहीतरी घोळ आहे की सात्विकता ही सातत्याने थोडीशी दुय्यम राहते. काही क्षणिक काळ ती प्रथम संख्येवर येते पण बाकी रजोगुण आणि तमोगुण सातत्याने आपलं आधिपत्य गाजवत राहतात. या सृष्टीमधनं रजोगुण आणि तमोगुण नष्ट करणं कुणालाच शक्य नाही पण सृष्टीच त्रिगुणात्मक आहे. मग सत्वगुणाचा फक्त विजय करायचा असेल तर रजोगुण तमोगुणाला मर्यादित ठेवणं नियंत्रणात ठेवणं एवढंच सात्विकांच्या हातात आहे. आणि ते दोघंही असे प्रबळ आहेत लेखाचे हाय 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 की आपल्या नेहमीच्या बोलीमध्ये आपण सहसा देवाला सर्वश्रेष्ठ म्हणत नाही राक्षसाला म्हणतो. उदाहरण दृष्टांत समजा तुमच्याकडे जेवायला आलो आणि 10 लाडू खाल्ले. घाबरू नका समजायचंय फक्त समजायचं. 10 लाडू खाल्ले वा 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 आहार चांगला आहे बुवांचा. 50 लाडू जर खाल्ले काहीतरी दैवी शक्ती आहे बुवांच्याकडे. आता ह्या काळात 50 लाडू कुठे खपतायत काहीतरी दैवी शक्ती आहे वा वा. आणि समजा 100 लाडू खाल्ले काय बुवा आहे का राक्षस आहे. तुम्ही राक्षस कधी म्हटलं मला.
एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण म्हणतो दैवी काम आहे, पण ह्याच्यापेक्षा अगडबंब काही दिसलो काय राक्षसी काम आहे लेका सुद्धा. पर्याय नाही, पर्याय नाही. किंबहुना रजोगुण तमो गुणाकडे आकर्षण शक्ती इतकी प्रचंड आहे की सत्वगुणाच्या विजयासाठी प्रचंड ताकद लावावी लागते. साधारणतः चटपटीत 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 खाणं याला रजोगुणाचं खाणं म्हणतात, आणि झणझणीत 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 खाणं याला तमोगुणाचं खाणं म्हणतात. आणि आपल्या उदराला स्वास्थ्याला बरं वाटेल असं खाणं याला सात्विक खाणं असं म्हणतात. आता एका ताटलीमध्ये कोरडे पोहे ठेवलेत, कोरडे पोहे जे खाल्ल्यामुळे पित्ताचा नाश होईल, तांदूळाची सगळी आवश्यक गरज भागली जाईल, कोणत्याही तेलापासून होणाऱ्या त्रासाची निवृत्ती होईल, हृदयामध्ये सात्विकता राहील, असे कोरडे पोहे ठेवलेत. इकडे चाट मसाला टाकून पाणीपुरी, आणि पलीकडे तेलाचा तवंग तर्री टाकून मिसळ. आपले वयातलं काय उचलणार? पण मिसळीची आकर्षकता नुसत्या पोह्याकडं नाही, हे वास्तव घ्यावंच लागेल. पाणीपुरीची आकर्षण शक्ती वरण भाताकडे नाही, मान्य करूनच पुढे जावं लागेल. म्हणून तर अशा काही सत्वगुणांनी युक्त उपासना चालू ठेवायच्या असतील तर उपासनेला नुसते नाही चालवावे, दृढच प्रचंड मनाच्या दृढतेची गरज राहते. कारण रजोगुण तमोगुण मोह घालणारच, आणि त्यांची ताकद बाकीपेक्षा सातत्याने जास्त राहणार. तसं रावण हा नेहमी प्रबळच असणार. मग त्या रावणाच्या पराभवासाठी सात्विक लोकांना विचार करावा लागेल की हा तर बुरुज एवढा मोठा, मग ह्यातले कुठले दगड निखळल्यामुळे हा ढिला होईल, कमकुवत होईल, ढासळू शकेल, याचा विचार करण्यासाठी आज रामायणातल्या विभीषणाकडे आपल्याला बघायचं आहे. कारण आपण लंका म्हटलं की सगळी सरसगट लंका म्हणजे रावणाची असं धरून चालतो. तर रामायण आपल्याला शिकवतं, जरी रावणाचं प्राबल्य असलं तरी प्रत्येक लंकेत विभीषण असतात. रामदासांनी ते शोधायचे असतात. अहो म्हणले मारुतीने शोधले, त्यांनाच मी रामदास म्हटलो. मारुतीराय हे पहिले रामदास, रामांचा मी दास. तेव्हा मारुतीरायांनी रामरायाची सेवा करणं हा त्यांच्या भक्तीमधला एक भाग झाला. पण दुसरा भाग, अशी सेवा करता येतील असे विभीषण कुठे आहेत, कोणकोणत्या चौकीत आहेत, सरकारी ऑफिसेसमध्ये कुठे आहेत. सरकारी सगळी ऑफिसेस तोंड वाकडं करायचं नाही. तुला विभीषण शोधता आलेलं नाहीत, पराभव तुझा आहे. सगळे पोलीस म्हणजे तोंड सरळ कर, हजारो विभीषण आहेत, तुला वेळ नाहीये त्यांच्याकडे जायला. लक्षावधी विभीषणांची इच्छा आहे रामाची सेवा करण्याची, मारुतीरायांना वेळ नाहीयेत. मोबाईलवर रमी खेळण्यामध्ये,
दोष विभीषणांचा नाही आहे. त्याला हाताला धरून ज्यांनी रामाकडे आणायचं ते आळशी झालेत. अहो, केंद्र सरकार गव्हर्नमेंटमध्ये तुला विभीषण सापडला नाही, यासाठी हनुमंतासारखं दटून राहायचं. प्रत्येक लंकेमध्ये विभीषण असतात. आता विभीषणाबद्दल जी शंका आहेत किंवा गैरसमज आहेत ते निश्चितपणे आपण जाणून घेऊया. विभीषणावरती सार्वत्रिक एक मोठा आरोप आहे की तो देशद्रोही आहे. लंकेवर जो आक्रमण करून येतो त्याला याने मदत करणं म्हणजे देशाचा घात नव्हे का? मग देशद्रोही माणसाला तुम्ही भक्त कसं म्हणता? तसाच दुसरा आरोप आहे तो बंधुद्रोही आहे. याला उत्तर काय सांगणार? तर आधी आपण बंधुद्रोहाबद्दल बोलू, मग देशद्रोहाबद्दल बोलूया त्यांच्या चिंतनासाठी. तर बंधुद्रोहाचा विचार करताना आपण परवा असं पाहिलं की या तीनही भावांनी ब्रह्मदेवांची तपस्या केली. रावणाने तपस्या केली, कुंभकर्णाने केली, विभीषणानं पण केली. या तिघांनीही 3 वरदानं मागून घेतली. रावणाने अनेक लोकांच्याकडून अजिंक्य असं पद मागून घेतलं, ते आपण पाहिलं. कुंभकर्णाने का कोणास ठाऊक भरपूर विश्रांती मागून घेतली. तथास्तु झालं. पण अर्थात कुंभकर्ण हा नुसताच विश्रांती घेणारा नाही. परवा आपण ते पाहिलं की रावणाच्या अनेक स्वाऱ्यांच्या मध्ये त्याचा सहाय्यक म्हणून कुंभकर्णाने सातत्याने मोठी भूमिका केलेली आहे. रावणाच्या हजारो पातकांमध्ये तो सहभागी आहे. तो आयुष्यभर झोपलेला नाही, तो निम्माच वेळ झोपलेला आहे, पण जागा असताना पाप केलेली आहेतच. तो काय पुण्य करून झोपलेला नव्हे. पण ठीक आहे, असा पापात्मा जास्तीत जास्त झोपलेलाच बरा. त्या दृष्टीनं जरा उपकारच झाले. निद्रादेवीचे आभार. झोपू दे त्याला. आणि मग विभीषणाची जेव्हा वेळ आली, तुला काय पाहिजे, तुला वरदान देतो. बहुतेक प्रत्येकाला वेगवेगळं गाठून प्रश्न विचारत असावेत, कारण सगळ्यांच्या देखत विचारणं म्हणजे ह्याच्या विरुद्ध जर यांनी मागितलं तर त्याला आत्ताच कळेल की हा आपल्यातला शत्रू. तेव्हा बहुतेक प्रत्येकाला वेगळं केबिनमध्ये बोलवत असले पाहिजेत. ते सगळ्यांच्या देखत काही असा पदवीदान समारंभ करायचा नाही. कुंभकर्णाला वेगळा केबिनमध्ये बोलवून त्याला झोपवलं. रावणाचं वरदान देऊन रावणाला बाजूला केलं. अब आप वेटिंग रूम में रहो, विभीषण के साथ हम बातचीत करेंगे. प्रश्न काही वेळेला असा पडतो की रावण काय, हिरण्यकश्यपू काय असे नको ते आशीर्वाद मागतात, नंतर ते माजतात. मग तुम्ही आशीर्वाद देता कशाला? तर याचं उत्तर साधं आहे, सरळ आहे, सोपं आहे. आशीर्वाद द्यायची इच्छा नसते, द्यावे लागतात, कारण त्यांनी तपस्या केलेली असते. अमुक अमुक तपश्चर्या झाली की त्या त्या प्रतीचं काहीतरी वरदान द्यावंच लागतं. तपस्येला वरदान द्यावं लागतं. त्यासाठी इतर आचरणाकडे बघता येत नाही. ज्याने LLBची परीक्षा उत्तम उत्तीर्ण केली त्याला वकिलीची शक्ती द्यावीच लागते. तो बाकीच्या वेळेला काय करतो ते नंतर कोर्ट ठरवेल, पण पदवीदान होताना ती शक्ती तुम्ही नाकारू शकत नाही. ती नाकारू शकत नाही. मेडिकलची ही तपश्चर्या पूर्ण झाली. आता डॉक्टर म्हणून तुम्हाला सगळ्या त्याचा अधिकार देणंच भाग आहे. तुम्हाला जरी माहिती आहे की हे काही सरळ डोक्याचं नाही. हा मेडिकल कॉलेजमध्ये असताना सुद्धा उच्छादच होता. मग आता डॉक्टरचे अधिकार आल्यावर काय होईल?
पण विद्यापीठ म्हणतं तो डॉक्टर झाल्यावर जी काही पातकं करेल ते गव्हर्नमेंट बघेल. विद्यापीठाच्या अखत्यारीत त्याने अभ्यास पूर्ण केला, त्याला पदवी देणं भाग आहे. आणि विद्यापीठाचं हेच दुर्दैव आहे की ते जेवढ्या तपस्या करतात तेवढे सज्जन करतच नाहीत. आमच्याकडं पदव्या पडल्या आहेत, एंट्रन्स कमी नाही आहे, एंट्रीच नाही आहे, हा प्रश्न आहे. आत्ताची सुद्धा आपण परिस्थिती जर बघितली तर ज्यांना ज्यांना म्हणून भारताचं वाटोळं करायचं आहे त्यांच्या जनसंख्येपैकी 80% संख्या सगळ्या शस्त्रांनी सज्ज आहे. त्यांची शिक्षणं पूर्ण झालेली आहेत. सगळ्या तरुणांचं सैनिकी शिक्षण पूर्ण झालेलं आहे. अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अनेक ठिकाणी आतंकवाद्यांचं कमांडो ट्रेनिंग परिपूर्ण झालेलं आहे. त्यासाठी आवश्यक ती मैदानं, आवश्यक ते शिक्षक, आवश्यक ती साधनं, आवश्यक ते दुर्लक्ष करणारे अधिकारी सगळे त्यांनी शोधले. आणि आता त्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढल्यानंतर आता माझ्या नातीला दुर्गा वाहिनीच्या शिबिराला पाठवू का अशी अजून आमची आजी विचार करते आहे. हा सज्जनांच्या प्रगतीचा स्पीड आहे. आणि त्यांची शिक्षणं पूर्ण झाली आहेत, हा राक्षसांच्या प्रगतीचा स्पीड आहे. सात्विकता दुर्दैवानं का राहते माहीत नाही, पण आळशी राहतेच. आध्यात्मिक साधना करणाऱ्या 90% लोकांनी अशक्त राहण्याचं पाप अजाणतेपणे का होईना केलेलं आहेच. त्यामुळं साधारण भगवत भक्त म्हटला की त्याची तब्येत काकडीसारखीच असायची. एक काकडी नाही तर लाल भोपळा. राक्षस म्हटलं की WWF. याला छेद देणारे हे दोघं जण, एक मारुतीराय, दुसरे समर्थ रामदास, की सात्विक मनुष्य असून सुद्धा व्यायामाने प्रबळ असलेलं शरीर एकाच वेळेला शक्तिमतां वरिष्ठम आणि त्याच वेळेला बुद्धिमतां वरिष्ठम आणि त्याच वेळेला भक्तिमतां वरिष्ठम अशा त्रिवेणीचा संगम एका देहात होऊ शकतो का नाही? शकतो. तू किती प्रयत्न करतोस हे महत्वाचं आहे. आपले प्रयत्न 14 ऑगस्टला किती सभा झाल्या भारतात. अखंड भारत स्मृती उत्सव, सगळ्यांच्या मुखातनं संकल्प झाले अखंड भारत पुन्हा करू. संकल्प छान आहे, चिंतन. अखंड भारत म्हणजे भारत अधिक पाकिस्तान अधिक तो पलीकडचा बांगला, पश्चिम बंगाल तो देश. अखंड केल्यानंतर हे सगळे मुसलमान एक झाल्यावर काय करायचं सांगा? पाकिस्तान आणि पश्चिम बंगालकडे हिंदू मुळात आहेत किती एकत्र यायला, आणि समजा आले तर ते कार्यरत किती? आपण आहे हा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र म्हणून सांभाळू शकत नाही. इतक्या दुर्बलतेची आपण सतत ओळख देत असताना पाकिस्तानचे सगळे आतंकवादी ह्यांना येऊन मिळाल्यानंतर तुम्ही भगवा झेंडा राखू शकाल? राखला तर कौतुकच आहे, पण भावनेच्या भरात जाऊन व्यवहाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शत्रूच्या संख्येमधली 90% शत्रू संख्या ही लढाईसाठी कार्यरत आहे आणि आमची 90% संख्या चर्चेपलीकडे काही करत नाही, ही वास्तविकता आहे. त्यांच्याकडे प्रकल्प आहे, आमच्याकडे फक्त वक्तृत्व आहे. प्रवचन छान होतात, प्रकल्प. टार्गेट पॉइंटच नाही की या सालापर्यंत आपले इतके इतके कार्यकर्ते इतक्या गुणांनी युक्त व्हायलाच पाहिजेत. रझाकारचे एक टार्गेट ठरवून तयार होऊ शकतात, आतंकवादीचे एक टार्गेट ठरवून तयार होऊ शकतात. फक्त टार्गेटच ठेवत नाहीत राष्ट्रीय उत्थानासाठी.
मला सांगा, बाकी सगळ्यांचं साप्ताहिक मिलन आहे. शुक्रवारची नमाजाची प्रार्थना, रविवारी चर्चमधली प्रार्थना. आम्हाला सगळ्या जगाचं विश्वगुरू व्हायचं आहे. हिंदू आठवड्यातला कुठला तरी एक दिवस नक्की एका देवळात एकत्र येतात म्हणून सांगा. बोलवायलाही कोणी बसलेलं नाही, येण्याची अंगामध्ये जिगर नाही की ते शुक्रवारी जातात, हे रविवारी जातात, आपण मारुतीरायाचा शनिवार पकडू. आणि दर शनिवारी मारुतीरायाच्या त्या ठिकाणी असं नव्हे की इथून 2 तास अंतरावर असलेला माणूस इथे आला पाहिजे, पण इथून 15 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या अंतराच्या परिसरामध्ये, अर्ध्या तासाच्या परिसरामध्ये असलेला प्रत्येक हिंदू पुरुष आणि स्त्री शनिवारच्या दिवशी 1-अर्धा तासासाठी आपण साप्ताहिक मिलन करून, बाकी लाठी नाही प्रॅक्टिस केली चालेल, किमान हनुमान चालीसा एकत्र 21 वेळा 25 वेळा म्हणू. असा किती पेठांमध्ये प्रकल्प चालू आहे असं आपल्याला माहिती आहे. करायचं आहे हे अजून डायरीवर आहे. आता ब्रह्मदेवाने कोणाला वरदान द्यायचं? तुझ्या स्वप्नात येऊन. कोणाचं साप्ताहिक मिलन चालू आहे? कोणाला वरदान देऊ? वरदान उपलब्ध आहेत. म्हणून मी प्रार्थना करतो, 3 तारखेची अमावस्या होऊन जाऊ दे, पण नंतर दर शनिवारी संध्याकाळची एक वेळ ठरवून, काय 8 वाजता असेल 8 वाजता, 7:30 असेल, अर्ध्या तासापुरते का होईना, त्या विभागातल्या मारुती मंदिरात एकत्र येऊन एकत्र किमान भीमरूपी हनुमान चालीसा म्हणण्याचा तर प्रघात चालू होऊ दे. एकत्र भेटत राहिलं तरी अनेक गोष्टी सुरू होतात. आम्ही काही झालं तरी एकत्र येणार नाही, हीच तर तमोगुणाची शक्ती आहे. ह्या शनिवारी येणार, मग पुढल्या शनिवारी वो क्या हो गया, वो हमारे वो चाचा जी आ गए. काय उरावर बसला होता चाचा तुझ्या? हेच मुसलमानांना विचारा, 7 बजे क्यों नहीं आया शुक्रवार को? शक्यत नहीं कुठलंही कारण सांगणं. चाचा जी आ गए तो चाचा जी को लेके आ जाऊंगा, घर नहीं बैठूंगा. मैंने खुदा को वचन दिया है, इस समय यही रहूंगा तो यही रहूंगा. आता ते शब्द पाळतात, मग देवही शब्द पाळणार. आम्ही शब्द देतच नाही, पाळायचा प्रश्नच नाही. साप्ताहिक मिलन एवढा तरी शब्द देता मारुतीरायाला. त्या विभागामध्ये त्या ठिकाणी मारुतीरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये मिलन होईल, हनुमान चालीसाचे पाठ होतील, आणि त्यामध्ये वय वर्ष 2 ते वय वर्ष 92 सगळे येतील. अजून तो लहान आहे हा फालतूपणा चालणार नाही, हेही चालणार नाही. आपण आपल्यासाठी जातच नाही. संवर्धन मम हिंदुराष्ट्र संवर्धनार्थम अशी प्रार्थना करायला मला आठवड्यातनं अर्धा तास जर वेळ नसेल तर देवानी माझ्यावर का प्रसन्न व्हावं? असं मी काय दिलंय म्हणून भगवंतावर माझा भार होणार आहे? विभीषणाने शब्द दिला, ब्रह्मदेवांना शब्द दिला, एवढी तपस्या केलीस बाळा, काय तुला वरदान पाहिजे? पम ग मग मग रे रे गम प गम द प म नी द प द प मग म भगवंताची धा धिन धिन धा धा धिन धिन धा, भगवंताची भक्ती हो, भगवंताची भक्ती हो, भगवंताची भक्ती रे.
संतन सेवा सदा घडो मजला, संतन सेवा सदा घडो मजला, भगवत सेवा करिता, भगवत सेवा करिता, भगवत दर्शन सदा घडो मजला, मजला, भगवंताची भक्ती निरेगमभ, भगवंताची चलो निरेगमध, भगवंता पुढे निरेगमधनी, भगवंताची निरेगमधनी धनी ध भगरिला, भगवंताची भक्ती हो, भगवंताची, भगवंताची, भगवंताची भक्ती. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हे सगळेच्या सगळे रामापेक्षा वयाने खूप मोठे आहेत बरं. साधारण आसपासच्या वयातलेच आहेत रावण, बिभीषण, कुंभकर्ण. तरी एक अंदाज किती अंतर असावं, कारण रावण जन्माला आला, त्याच्यानंतर मोठा झाला, त्याच्यानंतर तपस्या केली, म्हणजे किमान वयाच्या 12व्या वर्षानंतर तपस्या केली. तपस्या समजा 12 वर्ष केली म्हटलं तरी 24वं वर्ष आलं. याच्यानंतर त्यांनी आपल्या वडील भावाला हाकलला, बापाला वैताग दिला, लंकेचं राज्य ताब्यात घेतलं आणि लंकेपासून हिमालयापर्यंत सगळ्यांना त्राही भगवान करून सोडलं. याही गोष्टीला किमान 8 वर्ष लागली असं कमीत कमी धरलं तरी सुद्धा रावण 30-35 वर्षाचे असताना रामांचा जन्म होणार आहे. सर्वसाधारणतः रामचंद्र 40चे असतील तेव्हा रावण 80 वर्षाचा असेल. अर्थात 80 वर्षाचा असेल याचा अर्थ म्हातारा असेल असं मी म्हटलो नाही, कारण त्या कालगणनेनुसार वृद्धापकाळाची वय बदलतात. महाभारताच्या आधी 27 पिढ्या रामायण झालंय. महाभारत काळामधली आयुष्य मर्यादा किती मोठी आहे, तर जेव्हा भीष्माचार्य सेनापती म्हणून युद्धाला उभे आहेत तेव्हा त्यांचं वय 140 आहे आणि ते ऑन ड्युटी आहेत, म्हणजे 140ला रिटायर होत नाहीत माणसं तेव्हा. आता 140 हा ऑन ड्युटी म्हणजे 140 याचा अर्थ माझं वय 58 होणार तिथं. ही कालगणना महाभारतातली आहे, त्याच्या आधी 27 पिढ्या मागं एक युग जायचं आहे. ती कालगणना आणखीन मोठी असायची शक्यता आहे तेव्हा. पण तरी 40 वर्षाचं या दोघांमधलं अंतर आहे. विभीषण थोडा धाकटा असल्यामुळे 35 वर्षाचं अंतर असेल, पण रामांपेक्षा तो 30 वर्षांनी मोठा आहे वयाच्या दृष्टीनं. आता मुद्दा आपला येणार आहे तो बंधुद्रोह किंवा राष्ट्रद्रोह. तर याचं उत्तर देताना एक सम्यक उत्तर लक्षात ठेवा. जर शत्रू राष्ट्र गिळण्यासाठी येत असेल आणि मी त्याला मदत केली तर त्याला राष्ट्रद्रोह म्हणतात. पण जर शत्रू राष्ट्र जिंकण्यासाठी येत नसून माझ्या देशामध्ये लपलेल्या एका अपराध्याला शासन करण्यापुरताच येतोय तेव्हा त्याला मदत करणं याला आजही राष्ट्रद्रोह म्हणत नाही. याचं या काळात झालेलं उदाहरण सांगतो म्हणजे स्वच्छ होईल डोळ्यासमोर. भारतामध्ये जे प्रचंड बॉम्बस्फोट झाले याचा सूत्रधार हा कुणी दाऊद इब्राहिम नावाचा आतंकवादी होता हे सिद्ध झालं. नंतर असं सिद्ध झालं की तो दुबईमध्ये लपलेला आहे, कारण दुबईच्या स्टेडियममध्ये तो मॅच बघत बसलेला दिसला. म्हणून भारतीय सेना दुबईला पोचल्या
आणि तेव्हा दाऊदला शोधण्यासाठी दुबईच्या सैनिकांनी भारतीय सैन्याला मदत केली. तेव्हाच दुबईचं सैन्य हे विभीषण आहे. ते का मदत करताय? त्यांना पूर्ण खात्री आहे की भारताने सैन्य पाठवलंय ते दुबईला जिंकण्यासाठी नाहीच आहे. राष्ट्रावर आक्रमण आहे का? दुबई जिंकण्यासाठी ते आलेच नाहीये. दुबईमध्ये लपलेल्या एका गुन्हेगारासाठी ते आलेत. आता तेव्हा दाऊद फक्त सत्ताधीश नव्हता इतकाच काय तो फरक. पण रामचंद्र लंकेवर येत आहेत ते लंका हे राज्य मला मिळावं यासाठी येतच नाहीये. ते फक्त रावणाला शासन व्हावं एवढ्याच साठी येत असतील तर मग अशा कोणा सज्जनाला दुष्टाच्या शासनासाठी मदत करणं याला देशद्रोह नाही म्हणत. कारण स्वारी देशासाठी झालेली नाही. किंबहुना मारुतीरायांनी सुद्धा लंकेमध्ये जाऊन त्या रावणाच्या दरबारात हा विषय मुद्दाम मांडला की रावणाच्या सेनापतींनो, रावणाच्या सैनिकांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही युद्धभूमीवर मेलात की स्वर्गाला वगैरे जाल तर असं काही होणार नाहीये. युद्धभूमीवरती मृत्यू मिळाला तर माणसं स्वर्गाला जातात यात संशय नाही. पण ती केव्हा राष्ट्राच्या रक्षणासाठी हुतात्मा झाले तर स्वर्गाला जातात. तुम्ही राष्ट्राचं रक्षण करत नाही आहात. राष्ट्रामध्ये लपलेल्या एका गुन्हेगाराला फक्त वाचवण्यासाठी तुम्ही मरताय. तुमचं हौतात्म्य लंकेच्या राष्ट्रीयत्वाशी काहीही संबंध ठेवत नाही. तुम्ही एका गुंडाला वाचवण्यासाठी मरताय. तुम्ही त्या गुंडाच्या गँगचे प्रतिनिधी होता. तुम्ही लंकेचे सैनिक होत नाही आहात. तेव्हा तुम्ही राष्ट्रीय योद्धेच नाही, तुम्ही रावणाची भाडोत्री गँग आहात. कारण राक्षस सुद्धा किती चांगले असतात हे विभीषणाकडे बघून आम्ही समजू शकतो. तेव्हा राक्षसांच्या, विभीषणाच्या, चांगल्या राक्षस राज्याचे तुम्ही तसेही हितशत्रू आहात. मारुतीरायांनी अनेकांची लढाईची इच्छाच काढून टाकली. लोकांना सकळलं भलत्याच माणसासाठी मरतोय. आम्हाला वाटलं काहीतरी भारताच्या सन्मानासाठी. नंतर लक्षात आलं यांच्या जाहीरनाम्यात भारताचा सन्मान नाहीच आहे, यांचाच फक्त सन्मान आहे. पण समजावून सांगणारा सुद्धा रामदास लागतात तेवढे. त्या ताकदीनं समजावलं. आणि अशा वेळेला मारुतीरायांची आणि विभीषणाची भेट त्या लंकेमध्ये जेव्हा झाली तेव्हा मारुतीरायांनी स्वच्छपणे सांगितलं, आत्तापर्यंत तुला पर्यायच नव्हता तेव्हा तुम्ही रावणाची सेवा केलीत, मान्य आहे. पण आता पर्याय उपलब्ध असताना तुम्ही इथे सेवा करत राहणं योग्य नाही. योग्य वेळेला योग्य व्यक्तीकडे या. नाहीतर मला सांगा, शिवाजी राजांकडे आलेले हजारो सरदार हे आधी कुठल्या तरी बादशहाकडेच काम करत होते. मग त्यांनी काय राष्ट्रद्रोह केला शिवाजी राजांशी हातमिळवणी करताना? मग त्यांनी काय बंधुद्रोह केला का? त्यांचे काही भाऊ तिथंच राहिले होते. तर इथे मुद्दाम एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा एकदा, बंधू कोणाला म्हणणार? बंधू कोणाला म्हणायचं? दुर्योधनही बंधू आहे. मग दुर्योधनाला मारणं हा अर्जुनाचा बंधुद्रोह घेऊया का? आणि मग बंधुद्रोह करणारा माणूस भक्त श्रेष्ठ कसा, याचं उत्तर देणार का? तर याचं उत्तर फार मजेशीर आहे. फक्त एका आईच्या पोटी जन्माला आले म्हणून कुणी कोणाचे भाऊ नाहीत. ज्यांची जीवन विषयक विचारधारा एक आहे ते सगळे एकमेकांचे भाऊ. ह्या सगळ्या विश्वातले जगा आणि जगू द्या या तत्वज्ञानाशी जे जे चिकटलेले असतील ते सगळे एकमेकाचे भाऊ. ते कृण्वन्तो विश्वम आर्यमचे सगळे घटक.
पण आम्हाला जगू द्या आणि त्यासाठी तुम्ही मरा, अशी विचारधारा असलेले ते सगळे जगातले एकमेकांचे भाऊ आहेत का नाही बघा. समान विचारधारा ही बंधुत्वाची सगळ्यात मोठी निशाणी आहे. आणि या दृष्टीनं रामचंद्र खरे बंधू आहेत. आणि रावणाला बाजूला करणं म्हणजे बंधूचा नाही, पशुतेचा द्रोह करणं, निर्दयीपणाचा द्रोह करणं आणि सज्जनाची शक्ती वाढवणं असा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. असो, विभीषणानं जी अनेक कार्य केली आहेत त्यापैकी जर कार्य विचारात घ्यायची झाली तर सारे ग परे ग सारे ध. रामायण पचायला अवघड आहे बरं. इतना सीधा नहीं हजम होने को. जेव्हा राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण मरेल अशी अवस्था निर्माण झाली, तेव्हा लंकेचा वैद्य उपलब्ध करणं, डॉक्टरी सेवा लंकेतून उपलब्ध करणं विभीषण आहे. तो सुषेण नावाचा वैद्य आणलाय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मारुतीरायांनी जेव्हा प्रचंड मोठ्या कष्टाने तो द्रोणागिरीकडे आणला आणि अनेक औषधी वनस्पती मिळाल्या, त्यामध्ये त्या फक्त लक्ष्मणालाच जगवणाऱ्या होत्या असं नाही, तर काही विशिष्ट औषधी वनस्पतींची वाफारा धूर सैनिकांना यातनातून बाहेर काढणारा होता आणि पुनर्जीवन देणारा होता. म्हणून रामायण अवघड आहे. अशा वाफाऱ्यांचा उपयोग रामायणात केला आहे. पण रणांगणामध्ये अर्धवट मृत्यू अवस्थेमध्ये असलेल्या सगळ्या राक्षसांच्या सैनिकांच्या देहांना समुद्रात तिलांजली दिल्यावरच वाफारे केलेली आहेत. आम्ही काय डॉक्टर आहोत, आम्ही आतंकवाद्यांना सुद्धा उपचार करणार आणि आतंकवाद्यांनी मारलेल्यांना पण आता त्यांना उपचार करायची गरजच राहत नाही. असले हागरट आरामखोर सगळे. मी डॉक्टर नंतर आहे, मी आधी विश्वबंधू आहे, मी आधी सज्जन आहे, मी आधी भक्त आहे. आणि जगातल्या सज्जनांच्या भविष्याला हा जर हानिकारक होत असेल तर याला मर्यादित करणं हे माझ्या डॉक्टरी विद्येचं ध्येय असलं पाहिजे. कोणत्याही दुष्ट माणसाला मला काय, मी डॉक्टर आहे, मी त्याचं चांगलंच बघणार. कितीही हलकट माणूस आला, मला काय, मी वकील आहे, मी त्याचं चांगलंच बघणार. कितीही दुष्टांची संख्या आली, मला काय, मी शिक्षक आहे, मी त्यांचं चांगलंच बघणार. मग तुम्ही रामाचे द्रोही आहात. तुम्ही रामाचं ऐकत नाही असे हलकट आहात. रामायणाने जे शिकवलेलं नाही ते महामूर्ख तत्वज्ञान तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये घेऊन पुढच्या पिढ्यांच्या तोंडात शेण घालता. मी कोणत्याही विद्येचा असेन, पण माझ्या सर्व विद्या सज्जनांचा विजय कसा होतील यासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. म्हणून मग अमृत आहे, पाजायचं का दैत्यांना? अक्कला पाहिजेत ना त्यासाठी. रामायण इतकं सहज नाही हजम होण्यासारखं. अजूनही हिंदुस्थानामध्ये असे अनेक देशद्रोही डॉक्टर्स आहेत की जे सज्जनांच्या हितासाठी आजही त्यांची बुद्धी वापरत नाहीत. माझ्याकडे काय, जो पेशंट येईल त्याला फक्त बरा करायचा, बरा घे बायकोवरच. याची लायकी आहे काय ह्याला चांगला करावा अशी? तुम्ही व्यवसायाशी एकनिष्ठ राहून मानवतेशी जर फारकत घेणार असाल तर मानवता सोडून फक्त व्यवसायासाठी काम करणाऱ्या अनेक काही लोकांची नावं सांगू काय? पैसे मिळतात आणि धंदा होतो, नीतिमत्तेची गरज काय? अशी तुमची आमची बुद्धी व्हावी काय? म्हणून विभीषण
होणंही अवघड आहे की जो सांगू शकतो या औषधी वाफाऱ्याचा उपयोग जे ऋषीमुनींना कच्चे खायला तयार आहेत यातल्या कोणालाही होता कामा नये. यांना आधी जलसमाधी द्या आणि मग काय डॉक्टरचे कॅम्प काढायचे असतील ते काढा. आलं व्हॅक्सिनचं इंजेक्शन की द्या सगळ्या हरामखोरांना सरसगट. सेवा सुद्धा कुणाला अर्पावी असा विवेक जर विभीषणाकडे नसेल तर रामायण घडावं कुठून? आकाशातून. रामचंद्राला शब्द द्यायचा आहे, रामायणाला शब्द द्यायचा आहे. प्रत्येकाची प्रत्येक विद्या आणि शक्ती ही समाजातल्या सज्जन कल्याणार्थ कशी वापरली जाईल आणि दुष्ट दमनार्थ कशी वापरली जाईल याच्यावर त्या विद्येचं पावित्र्य अवलंबून आहे. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भये सब जग जाना. तेव्हा राक्षसांचं राज्य, असुरांचं राज्य, दैत्यांचं राज्य हे नेहमी वाईटच असतं, हे नेहमी वाईटच असतं, वाईटच असतं. ही परंपरा सुद्धा मोडणारा जर कोणी असेल तर त्याच्या हाताला हात लावायला राम तयार आहेत. आणि माझ्या विद्येमुळे जर दुष्टांचा फायदा होणार असेल तर तो फायदा थांबवणारा विभीषण तयार आहे. या दोघांच्या संयोगातून रामायणाचा जन्म आहे. असे विभीषण शिवाजी महाराजांच्या जीवनात कुठे आहेत? त्यांना आख्यानामध्ये आपल्याला शोधून 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 पाहायचं आहे. तेवढ्यासाठी पहिल्या दिवसापासूनचा आपला धागा राम गावा राम ध्या, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. अजून चाल बसली नाही. राम गावा राम ध्या, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा